नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आज मी बाऱ्याला गेलो होतो। आमच्या गावापासून 5 ते 6 किलोमीटर ते गाव आहे आणि त्या गावाला मी गेलो होतो दवाखान्यात। तो मित्रांनो, तिकडून येता येता मला हे जी झरी लागली आहे त्या झरीने मला कोंडवलं आहे। म्हणजे तुम्हाला दिसत असेल, ही गाडी पाठीमागे दिसते। आता ही गाडी काढायला मला चान्स राहिला नाही, एवढा पाऊस आज झाला मित्रांनो। तर मित्रांनो, आता काय करायचं? तर आता त्याच्यामुळं पाण्यामुळं पावसामुळं आता थोडं थांबावं लागतं। काही जण अति घाई करतात आणि निघण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, तसं करायचं नाही, कारण आपली जिंदगी ही, आपलं जीवन हे एकदम खूप मोलाचं आहे। त्याच्यामुळं खूप काही अडचणी येऊ शकतात। काही वेळ आपल्याला थांबण्यासाठी काही अडचण येत नाही, त्याच्यामुळं आपण थोडं थांबून घेऊ, नंतर आपण त्याच्या झऱ्याच्या तिकडून आपण जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, एवढं झरी जी आहे ती, एवढं पाऊस आलेला आहे। म्हणजे एका तासाच्या आत एवढं पाणी जे आहे ते वाहून चाललेलं आहे। त्याच्यामुळं गाडी जी आहे ती, रस्ता दिसत असेल तुम्हाला, ह्या ठिकाणाहून तिकडून न्यायची आहे। पण हे जरी पाणी तुम्हाला कमी दिसत असेल, पण खूप म्हणजे खूप इथं खोली जी आहे ती खूप आहे। हे तुम्ही पाहू शकता, खूप खोली आहे इथं। आणि जर गाडीचं सायलेन्सर बुडलं तर खूप काही अडचणी येऊ शकतात। हा रस्त्याच्या बाजूचा नजारा तुम्हाला दिसत असेल, किती एकदम मस्तपैकी आहे मित्रांनो। आणि हा आमच्या इकडचा रस्ता असा आहे, त्याच्यामुळं गाड्या उतरण्यासाठी खूप म्हणजे खूप दिक्कत येते, खूप अडचणी येते मित्रांनो। तर मित्रांनो, पाऊस कमी झाल्यावरच मी इथून निघणार आहे। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं, कारण खूप पाऊस झाला, त्याच्यामुळं तुम्हाला मी हा ब्लॉग्स दाखवला आहे। ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।